राज्य शासनानं हमीभावानं मका खरेदीची नोंदणी करूनही शासनाच्या वतीनं मका खरेदी न करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या धुळ्याच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमधून 40 क्विंटल मका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात टाकण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांच्या मक्याचं ट्रॅक्टर पोलिसांनी अडवलं। यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। शासनाने आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून 24 रुपये क्विंटल दराने मका खरेदी करणार होते। त्या आशेने तालुक्यातील 1250 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि त्यापैकी फक्त 140 शेतकऱ्यांचा मका खरेदी झाला। उर्वरित शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की जे केंद्राने राज्याने जे उद्दिष्ट पाठवलं होतं ते उद्दिष्ट संपलं आहे, त्याच्यामुळे तुमचा मका आम्ही खरेदी करू शकत नाही आणि तुम्ही तो बाजारात विकू शकता। यांनी खरेदी बंद केल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी भाव कमी करून 1200 ते 1400 रुपये प्रमाणे खरेदी सुरू केले। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आतोनात नुकसान झालं आहे। तरी माझी विनंती आहे सरकारला की शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून कृपया आपण जे उर्वरित शेतकरी बाकी राहिले आहेत, ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना त्यांचा मका एकतर खरेदी करावा, अन्यथा त्यांना भाव परत द्यावा। मी आज 3 तारखेला जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांना त्याबाबत निवेदन प्रस्तुत केलेलं होतं। त्याच्यानंतर 12 तारखेला बी मी निवेदन दिलं, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने मी 12 तारखेच्या निवेदनात असं म्हटलं होतं की 20 तारखेपर्यंत जर माझा मका खरेदी नाही झाला किंवा इतर शेतकऱ्यांचा मका खरेदी नाही झाला तर मी तुमच्या अंगणात। शासनाने देऊर येथील मोहन रतन महाले आणि विजय तुळशीराम देवरे यांचा मका खरेदी करण्यासाठी 28 नोव्हेंबरला नोंदणी केली होती। शासनाचे मका खरेदीचं उद्दिष्ट 1800 क्विंटल होतं। ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर देखील काही दिवसांनी उद्दिष्ट 3800 क्विंटलचं करण्यात आलं। ते देखील उद्दिष्ट पूर्ण झाले। शेतकऱ्यांची नोंदणी 50,000 क्विंटलच्या आसपास आहे। मात्र शेतकऱ्यांचा मका खरेदी न झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बाजारात मक्याला 1200 ते 1500 रुपये भाव असल्यानं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होतीये। म्हणूनच शासनानं जास्तीत जास्त उद्दिष्टीय हेक्टरी उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांचा मका खरेदी करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।